सर्वसमावेशक शिक्षण विशेष बालकांच्या गरजा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार शिक्षण हा बालकाचा मूलभूत हक्क आहे. या कलमाला अनुसरून शिक्षण हक्क कायदा 2009 पारित झाला. सर्वसामान्य बालकाप्रमाणे दृष्टिबाधित, कर्णबधिर, मतिमंद, शारीरिकदृष्ट्या अपंग व अध्ययन अकार्यक्षम मुलांनाही शिक्षण सर्वसामान्य शाळेतून घेण्याची संधी मिळाली पाहिजे. त्या दृष्टीने सर्वसमावेशक शिक्षण संकल्पनेचा उगम झालेला दिसतो. 1990 मध्ये थायलंडमध्ये जोमेटियन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वप्रथम समावेशन शिक्षणाची संकल्पना मांडण्यात आली. 1994 मध्ये स्पेनमधील सलामांका येथे झालेल्या बैठकीत सर्वसमावेशक शिक्षणाची संकल्पना जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आली. समावेशक शिक्षणाची संकल्पना सर्व सामान्य मुलांबरोबर विशेष गरजा असणाऱ्या बालकांना शिक्षण घेण्याची संधी देण्यास समावेशक शिक्षण म्हणतात. बालकाच्या क्षमता, अभिरुची, त्यांचे वैशिष्ट्य, पूर्ण वेगळेपणा या सर्वांना अनुसरून सर्व सामान्य बालकांच्या शाळेत शिक्षण देण्यास समावेशक शिक्षण म्हणतात. प्रत्येक बालकाला त्याच्या गरजेनुसार जवळच्या शाळेत सहकाऱ्यांबरोबर शिक्षण मिळण्यास समावेशक शिक्षण असे म्हणतात. समावेशक शिक्षणाचा विकास. भारतात समावेशक शिक्षणाचा विकास पुढील 3 टप्प्यातून झाला. विशेष शिक्षण, एकात्मिक शिक्षण आणि समावेशक शिक्षण. विशेष शिक्षण. कर्णबधिर, दृष्टिबाधित, मतिमंद इत्यादी विद्यार्थ्यांना स्वतंत्र शाळेत विशेष अध्यापन पद्धती व तंत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षणात विशेष शिक्षण म्हणतात. एकात्मिक शिक्षण. सर्वसामान्य शाळेतच पण विशेष गरजा असलेल्या बालकांना एकत्रित करून दिल्या जाणाऱ्या शिक्षणात एकात्मिक शिक्षण म्हणतात. समावेशक शिक्षण. सर्व शिक्षा अभियान या नावाने ओळखली जाणारी प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणाची ही मोहीम सन 2001 पासून देशात राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शाळा व शिक्षण हमी योजना केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. या अभियानांतर्गत भारतात सर्व शाळेत प्राथमिक स्तरावर समावेशक शिक्षण दिले जात आहे. समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे. सर्व बालकांना शिक्षण देणे, बालकांच्या गरजांचा विचार करणे, समावेशक शाळेचे स्वरूप जाणणे, योग्य शालेय वातावरण निर्माण करणे, बालकाला जीवन जगण्यास सक्षम बनविणे, बालकाला कौशल्यप्राप्तीचे प्रशिक्षण देणे, बालकाला मार्गदर्शन करणे. विशेष अध्यापन तंत्रे व पद्धतींनी बालकाला शिक्षण देणे. पारंपरिक शाळा आणि समावेशक शाळा यामधील फरक बघूया. पारंपरिक शाळा फक्त सामान्य मुलांनाच प्रवेश मिळतो. शिक्षणाचा आकृतिबंध ठराविक असतो. शिक्षकांना फक्त सामान्य मुलांना शिकवता येते. सामूहिक अध्यापनावर भर असतो. विषय केंद्रित शिक्षण असते. तर समावेशक शाळेमध्ये सर्वसामान्यांबरोबर अपंग, विशेष गरजा असणाऱ्यांना प्रवेश मिळतो. शिक्षणाचा आकृतिबंध लवचिक असतो. शिक्षण सामान्य मुलांसोबत विशेष बालकांनाही योग्य पद्धती व तंत्राद्वारे शिकवतात. गरजानुरूप वैयक्तिक अध्यापन असते. बालकेंद्रित शिक्षण असते. समावेशक शिक्षणाचा लक्ष्यगट. मानसिक आजारी बालके, दृष्टिबाधित बालके, कर्णबधिर बालके, मतिमंद बालके, अस्थिव्यंग बालके, स्वमग्न बालके, अध्ययन अकार्यक्षम बालके आणि मेंदूचा पक्षाघात असलेली बालके इत्यादींचा समावेश या समावेशक शिक्षणाच्या लक्ष्यगटामध्ये होतो. समावेशक शिक्षणात शिक्षकाची भूमिका. शिक्षकाने सर्वप्रथम बालकाच्या अपंगत्वाचा प्रकार जाणून घ्यावा. बालकाच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा वापर करावा. शालेय भौतिक वातावरणात आवश्यक त्या सुधारणा मुख्याध्यापकाच्या सल्ल्याने कराव्यात. बालकाला त्याच्या साधनाची निगा राखण्यासाठी शिक्षण द्यावे किंवा शिकवावे.
शैक्षणिक साहित्याच्या आधारे परिणामकारक अध्यापन करावे. कृतीतून शिक्षण देण्यावर भर द्यावा. मूल्यमापन लवचिक असावे. पालकांशी वेळोवेळी बालकांच्या गरजांबाबत चर्चा करावी. अध्यापन करताना बालकाची आवड लक्षात घ्यावी. सामान्य बालकांमध्ये विशेष बालकांना मदत करण्याची भावना निर्माण करावी. विशेष बालकाला समोरच्या बेंचवर बसवावे. विशेष बालकाला मार्गदर्शन करावे. बालकाच्या विशेष गुणांचे कौतुक करावे. बालकाला भाषा व विविध भाषिक कौशल्ये शिकवावीत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. येणाऱ्या टेट 3 मध्ये याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.